नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण FY BCom CBCS पॅटर्न 2019च्या नवीन अभ्यासक्रमानुसार सेमिस्टर सेकंड मधील चौथ्या प्रकरणातील पहिला मुद्दा या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. त्यातल्या म्हणजे चौथ्या प्रकरणातला पहिला मुद्दा जो आहे तो मुद्दा आहे वितरणाचा सीमांत उत्पादकता सिद्धांत. या वितरणाच्या सीमांत उत्पादकता सिद्धांतालाच विभाजनाचा सीमांत उत्पादकता सिद्धांत असे देखील म्हणतात. वितरणाच्या किंवा विभाजनाच्या सिद्धांताच्या संदर्भात विचार करता दोन प्रकारचे सिद्धांत अभ्यासासाठी उपलब्ध असलेले आढळून येतात. त्यातला पहिला सिद्धांत जो आहे तो सिद्धांत आहे व्यक्तिगत किंवा व्यक्तिनिष्ठ वितरणाचा सिद्धांत, आणि दुसरा जो सिद्धांत आहे तो दुसरा सिद्धांत म्हणजे विभाजनाचा सीमांत उत्पादकता सिद्धांत. यातला दुसऱ्या सिद्धांताच्या संदर्भात आज आपल्याला इथे चर्चा करायची आहे, जो उत्पादनाच्या घटकांना दिला जाणारा मोबदला कसा निश्चित होतो या संदर्भात आपल्याला माहिती देतो किंवा शिकवतो. आपल्याला माहीतच आहे मित्रांनो की उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन हे उत्पादनाचे घटक सहभागी होतात, किंबहुना त्यांच्या मदतीने आपल्याला उत्पादन घेता येतं. आणि म्हणून या उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या या भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन यांना त्यांच्या कामाचा मोबदला देणं हे गरजेचं असतं किंवा मोबदला द्यावा लागतो. आणि मग हा मोबदला म्हणजेच उत्पादनाच्या घटकांना उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झाल्याबद्दल जो मोबदला द्यायचा आहे हा मोबदला कोणत्या तत्वानुसार द्यावयाचा हा खरा प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून या प्रश्नाचे सोडवणूक करण्याचा प्रयत्न या वितरणाच्या सीमांत उत्पादकता सिद्धांताच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. आता हा वितरणाचा सीमांत उत्पादकता सिद्धांत कोणी मांडला, त्याचा विकास कोणी केला या संदर्भात पाहता असं दिसून येते की एडवर्ड वेस्ट आणि डेव्हिड रिकार्डो यांनी सुरुवातीला या सिद्धांताची मांडणी केली. नंतरच्या काळामध्ये जोहान्स विकस्टीड, JB क्लार्क, डॉक्टर मार्शल इत्यादी अर्थशास्त्रज्ञांनी या सिद्धांताचा विकास केलेला आहे. तर जॉन रॉबिन्सन यांनी विभाजनाच्या सीमांत उत्पादकता सिद्धांताचा विस्तार केला आहे. एकंदरीत आता आपण जसं पाहिलं की या सिद्धांत का मांडण्यात आला किंवा कोणी मांडला आणि त्याचा विकास आणि विस्तार कोणी केला हे पाहिल्यानंतर या सिद्धांताची जी मूळ संकल्पना आहे, ज्याला आपण सिद्धांताचे विधान म्हणतो, ते विधान पाहणं गरजेचं आहे की ज्या आधारावर उत्पादन घटकांचा मोबदला ठरतो. आणि मग हे जे या सिद्धांताचं मूळ विधान आहे ते विधान असं आहे की उत्पादनाच्या विशिष्ट परिस्थितीमध्ये प्रत्येक उत्पादन घटकाला दिला जाणारा जो मोबदला आहे तो त्या त्या घटकाच्या सीमांत उत्पादकतेबरोबर असतो, असा हा सिद्धांत आपल्याला सांगतो किंवा या सिद्धांतामध्ये असं सांगितलेलं आहे. इथे सीमांत उत्पादकता या संकल्पनेचा उल्लेख
वितरणाचा सीमांत उत्पादकता सिद्धांत मांडताना आलेला आहे. आणि मग ही सीमांत उत्पादकता म्हणजे काय? आता हा सिद्धांत आपल्याला समजून घेत असताना टप्प्याटप्प्याने आपल्याला आता सीमांत उत्पादकता म्हणजे काय हे पाहावं लागेल. आणि मग सीमांत उत्पादकतेची व्याख्या करताना अशी व्याख्या केली जाते की इतर घटक स्थिर ठेवून एका घटकाच्या परिमाणात एका मात्रेने वाढ केली असता एकूण उत्पादनात जी शुद्ध भर पडते तिला त्या घटकाची सीमांत उत्पादकता असे म्हणतात. अशी सीमांत उत्पादकतेची व्याख्या केली जाते. आता सीमांत उत्पादकता हे अधिक विस्ताराने समजून घ्यायचं असेल तर आपल्याला एका उदाहरणाद्वारे ते समजून घेता येईल. उदाहरणार्थ समजा एक मजूर 7 नगाचे उत्पादन करतो आणि पहिला मजूर कामावर असताना दुसरा मजूर परत कामावर घेतल्यास त्या वस्तूचे एकूण उत्पादन 12 नग इतके होते. म्हणजे मजुराच्या संख्येत एका मात्रेने वाढ केल्यानंतर एकूण उत्पादनामध्ये होणारी जी निव्वळ वाढ आहे ती निव्वळ वाढ 5 नगांनी झालेली आहे. आणि म्हणून दुसऱ्या मजुराची सीमांत उत्पादकता ही किती आहे? 5 इतकी येते. आता यावरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात आलेली असेल की सीमांत उत्पादकता कशाला म्हणायची. आता वितरणाचा सीमांत उत्पादकता सिद्धांत समजून घेत असताना सीमांत उत्पादकता कशाला म्हणायचं ही एक संकल्पना आपण समजावून घेतली. त्याच्या पुढे जाऊन सीमांत उत्पादकता समजून घेत असताना सीमांत उत्पादकतेचे पुन्हा 2 प्रकार पडतात. त्यातली एक सीमांत वास्तव उत्पादकता आणि दुसरी आहे सीमांत प्राप्ती उत्पादकता. आता ही सीमांत वास्तव उत्पादकता काय आहे? सीमांत वास्तव उत्पादकता कशाला म्हणायचं? आता सीमांत वास्तव उत्पादकता समजावून घेत असताना उत्पादन घटकाच्या शेवटच्या नगामुळे वस्तूच्या स्वरूपात एकूण उत्पादनात होणारी निव्वळ वाढ म्हणजे सीमांत वास्तव उत्पादकता होय. म्हणजे कसं की उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये एका मात्रेने श्रमिकाच्या संख्येत वाढ केली असता उत्पादनाच्या स्वरूपात म्हणजेच वस्तूच्या स्वरूपामध्ये एकूण उत्पादनामध्ये जी निव्वळ भर पडते किंवा वाढ होते त्याला आपण उत्पादनाची सीमांत वास्तव उत्पादकता असे म्हणतो. आता याचं उदाहरण द्यायचं झालं तर असं म्हणता येते आपल्याला की उदाहरणार्थ एक श्रमिक 7 मीटर इतक्या कापडाचे उत्पादन करतो. दुसरा श्रमिक जर कामावर नेमला तर एकूण कापड हे 12 मीटर इतके कापडाचे उत्पादन होते. यावरून असे म्हणता येते की दुसऱ्या श्रमिक कामावर लावल्यामुळे कापडाच्या एकूण उत्पादनामध्ये कितीने भर पडली? जेव्हा पहिला कामगार काम करत होता तेव्हा कापडाचे एकूण 7 मीटर इतके उत्पादन होत होते आणि दुसरा कामगार कामावर लावल्यानंतर कापडाच्या उत्पादनामध्ये 5 मीटर इतकी वाढ झाली. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येतं की दुसऱ्या कामगाराची सीमांत वास्तव उत्पादकता ही 5 मीटर कापड इतकी आहे. आता इथे सीमांत वास्तव उत्पादकता कशाला म्हणायचं हे बऱ्यापैकी लक्षात आलं असेल. ही दुसरी जी सीमांत उत्पादकतेशी संबंधित असणारी संकल्पना आहे ती म्हणजे सीमांत प्राप्ती उत्पादकता. आता ही सीमांत प्राप्ती उत्पादकता म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि हे समजून घेताना असं म्हटलं जातं की उत्पादन घटकाच्या शेवटच्या मात्रेमुळे
एकूण प्राप्तीत होणारी निव्वळ वाढ म्हणजे सीमांत प्राप्ती उत्पादकता होय. आता कसं, उत्पादनामध्ये भाग घेणारे सुरुवातीपासून पुढे जसजसा त्या उद्योगाचा विकास होत जाईल तसं तशी श्रमिकांची संख्या वाढत जात असते. आणि मग उत्पादनाची एक पातळी किंवा एक टप्पा असा येतो की त्या पातळीच्या नंतर उत्पादकांनी आणखीही जर उत्पादनाच्या घटकाला कामावर लावलं तर त्याला नुकसान होत असतं, त्याला तोटा होत असतो. आणि म्हणून कोणताही संयोजक किंवा उत्पादक हा याच सिद्धांतानुसार आपल्याला सांगायचं झालं तर जिथे किंवा ज्या उत्पादनाच्या पातळीला आपण कामावर लावलेले जे उत्पादनाचे घटक आहेत त्यांची सीमांत उत्पादकता आणि त्यांना दिला जाणारा मोबदला हे ज्या उत्पादनाच्या पातळीला समसमान होतात तिथपर्यंत इथे उत्पादनाच्या घटकाला मागणी असते. आणि समजा यातला की ज्या पातळीला, ज्या उत्पादनाच्या पातळीला त्या उत्पादन घटकाला दिला जाणारा मोबदला आणि त्या उत्पादन घटकांची सीमांत उत्पादकता सारखी आहे, त्यावेळेसचा म्हणजे शेवटचा उत्पादनाचा घटक, त्या उत्पादनाच्या घटकाने वस्तूच्या स्वरूपात निर्माण केलेली सीमांत वास्तव उत्पादकता त्याचे पैशातील मूल्य काउंट करून जी एकूण प्राप्ती असते त्यामध्ये जी निव्वळ शुद्ध वाढ होते त्यालाच काय म्हटलं जातं, सीमांत प्राप्ती उत्पादकता असं म्हटलं जातं. आता सीमांत प्राप्ती उत्पादकता आपल्याला एका सूत्राच्या सहाय्याने अशी मांडली जाते की सीमांत प्राप्ती उत्पादकता बरोबर घटकाची सीमांत वास्तव उत्पादकता गुणिले वस्तूची किंमत. आता हे आपल्याला एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करून किंवा समजावून घेता येते. उदाहरणार्थ 1 मीटर कापडाची किंमत 20 रुपये अशी आहे, म्हणजेच 20 रुपये प्रति मीटर कापडाची किंमत असताना आपल्या उदाहरणातला पहिला कामगार किंवा श्रमिक हा 7 मीटर इतक्या कापडाचे उत्पादन करतो आणि त्यामुळे पहिला श्रमिक कामावर असतानाची एकूण प्राप्ती हे पहिल्या कामगाराने तयार केलेले एकूण कापड म्हणजे 7 आणि 1 मीटर कापडाला असणारी किंमत म्हणजे गुणिले 20 असे मिळून एकूण प्राप्ती ही किती येईल, 7 दूनी 14 म्हणजे 140 रुपये इतकी होईल. यानंतर समजा दुसरा श्रमिक कामावर घेतल्यास आपण वरील उदाहरणामध्ये पाहिलं की दुसरा श्रमिक कामाला लावल्यानंतर त्या दुसरा श्रमिक कापडाच्या एकूण उत्पादनामध्ये 5 मीटर इतक्या कापडाची भर घालतो. आता 5 मीटर इतक्या कापडाची दुसऱ्या श्रमिकांनी भर घातल्यानंतर कापडाचे एकूण उत्पादन आता किती होईल, पहिल्या कामगाराचे 7 मीटर आणि दुसऱ्या कामगाराचे 5 मीटर असे मिळून एकूण 12 मीटर इतकी कापडाची निर्मिती होईल. आणि प्रति मीटर कापडाची किंमत ही 20 रुपये इतकी आहे. आणि म्हणून 12 गुणिले 20 म्हणजे 12 दूनी 24 वर याला 0 म्हणजे 240 रुपये इतकी या ठिकाणी एकूण प्राप्ती येईल. आणि मग इथे पहिल्या आता सीमांत प्राप्ती काढायची आपल्याला, तर एकूण प्राप्ती किती आलेली आहे, 12 दूनी 24 म्हणजे 240 रुपये. आणि पहिल्या कामगाराचे 7 मीटर कापड 20 रुपयाप्रमाणे त्याचे 140 रुपये हे या 240 रुपयामधून मायनस करायचे. 240 मायनस 140 बरोबर किती रुपये राहतील, 100 रुपये शिल्लक राहतील. आता पहा, ही जी 100 रुपये आहे ही 100 रुपये काय आहे, सीमांत प्राप्ती उत्पादकता. ती कशी, आपण वरी सीमांत वास्तव उत्पादकतेच्या संदर्भात दुसऱ्या कामगार कामाला लावल्यानंतर तिथे 5 मीटर इतकी कापडाची वाढ होते आणि 1 मीटर कापडाची किंमत 20 रुपये आहे, म्हणून 5 दूनी 10 आणि 1 0 म्हणजे 100, म्हणून ही 100 रुपये ही इतकी काय आहे, त्या दुसऱ्या कामगाराची सीमांत प्राप्ती उत्पादकता आहे. आता मग
इथे संयोजक भूमी, श्रम आणि भांडवल या तीन घटकांना एकत्र करून उत्पादन करीत असतो आणि या उत्पादनामागचा मुख्य हेतू हा संयोजकाला महत्तम नफा किंवा लाभ मिळावा हा असतो. आता मग जेव्हा संयोजक या श्रमिकांना कामावर लावतो त्यावेळेस किती उत्पादन घटकांना कामावर घ्यावं हे त्या उत्पादन घटकांची सीमांत उत्पादकता आणि त्या उत्पादन घटकांना दिला जाणारा मोबदला यावरून निश्चित होते. आता समजा की उत्पादन घटकांची सीमांत उत्पादकता ही त्या उत्पादन घटकांना दिल्या जाणाऱ्या मोबदल्यापेक्षा अधिक आहे. अशा वेळेस संयोजकाची भूमिका काय राहील? जेव्हा संयोजकाला त्यांनी उत्पादन घटकांना दिलेला जो मोबदला आहे किंवा त्याच्याकडून उत्पादन घटकाला जो मोबदला दिला जातो तो मोबदला कमी असतो, मात्र त्या कमी मोबदल्याच्या स्वरूपात किंवा मोबदल्यात उत्पादनाच्या घटकांची सीमांत उत्पादकता जेव्हा अधिक असते त्यावेळेस ते उत्पादन घटक त्या संयोजकाला अधिक नफा मिळवून देत असतात आणि अशा वेळेस नफ्याने प्रेरित होऊन संयोजक आणखी नवीन नवीन उत्पादन घटकांना कामावर लावतो, म्हणजे उत्पादनाच्या घटकांची मागणी करतो. आणि मग ही मागणी इथपर्यंत करीत असतो की ज्या उत्पादनाच्या पातळीला या उत्पादन घटकांना दिला जाणारा मोबदला हा त्या उत्पादन घटकांच्या सीमांत उत्पादकते समान होणार नाही. आणि ज्या पातळीला, ज्या उत्पादनाच्या पातळीला या उत्पादन घटकांच्या साधनांना दिला जाणारा मोबदला आणि त्या उत्पादन घटकांची सीमांत उत्पादकता ज्या उत्पादन पातळीला समान होते तिथे मात्र संयोजक या उत्पादन घटकांची मागणी काय करतो? कमी करतो. कारण का? तर या उत्पादनाच्या पातळीला संयोजकाला सर्वसाधारण नफा मिळत असतो. आणि मग याच्यानंतर संयोजकाची काय भूमिका असेल? समजा ज्या उत्पादनाच्या पातळीला उत्पादन घटकांची सीमांत उत्पादकता आणि त्यांना दिला जाणारा मोबदला हे सारखेच होतात किंवा समान होतात, त्या उत्पादनाच्या पातळीनंतरही जर संयोजकाने उत्पादनाच्या घटकांची मागणी केली तर मात्र इथून पुढे श्रमिकांच्या सीमांत उत्पादकतेमध्ये घट होत असते आणि म्हणून इथे श्रमिकांना किंवा उत्पादनाच्या घटकांना दिला जाणारा जो मोबदला असतो तो मोबदला हा त्या उत्पादन घटकांच्या सीमांत उत्पादकतेपेक्षा अधिक असतो. आणि त्यामुळे मग काय होतं की संयोजकाला तोटा होतो, संयोजकाला नुकसान होतं. आणि म्हणून संयोजक ज्यावेळेस उत्पादन घटकांची मागणी तिथपर्यंतच करतो की ज्या उत्पादन पातळीला उत्पादन घटकांना दिला जाणारा मोबदला आणि उत्पादन घटकांची सीमांत उत्पादकता ही समान होईल. आता इथे हा जो सिद्धांत आहे की ज्याला आपण वितरणाचा किंवा विभाजनाचा सीमांत उत्पादकता सिद्धांत असं म्हणतो, ह्या सिद्धांत काही वेगवेगळ्या गृहितावर आधारलेला आहे आणि या गृहीत परिस्थितीमध्येच या सिद्धांताची प्रचिती किंवा अनुभूती किंवा हा सिद्धांत प्रत्ययाला येतो, खरा ठरतो. आणि हा सिद्धांत खरा ठरण्यासाठी आवश्यक असणारी जी गृहीत परिस्थिती आहे ती गृहीत परिस्थिती 10-15 एक काही त्यामध्ये गृहीत मांडलेली आहेत.
त्यातलं पहिलं गृहीत असं आहे की वस्तू बाजार आणि घटक बाजार या दोन्ही बाजारामध्ये पूर्ण स्पर्धा असते. दुसरं गृहीत असं आहे की अर्थव्यवस्था ही स्थैतिक आहे. तिसरं गृहीत आहे की अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगार प्रस्थापित झालेला आहे. चौथं गृहीत आहे की बाजारपेठेत किंमत निश्चिती होत असताना त्यामध्ये सरकार कसल्याच प्रकारचा हस्तक्षेप करत नाही, म्हणजे किंमत निश्चितीमध्ये सरकारचा हस्तक्षेप नसतो. नंतर पाचवं जे गृहीत आहे ते गृहीत असं आहे की आपण हा सिद्धांतच सीमांत उत्पादकतेवर आधारित आहे. आणि मग यातली जी सीमांत उत्पादकता आहे ती सीमांत उत्पादकता मापता येते, तिचे मापन करता येते, असं या सिद्धांतामध्ये गृहीत पकडलेलं आहे. नेक्स्ट जे सहावं गृहीत आहे ते म्हणजे उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये वापरली जाणारी जी उत्पादनाचे घटक आहेत ते सर्व घटक एक जिनसी असतात असं गृहीत धरलेलं आहे. आता सर्व उत्पादनाचे घटक एक जिनसी असतात म्हणजे आपण उदाहरण जर घेतलं श्रमिकांचं किंवा कामगारांचं, तर हे कामगारांची कार्यक्षमता, कार्यकुशलता या बाबतीत हे श्रमिक कसे असतात, एक जिनसी असतात. ते त्यांची कार्यक्षमता म्हणजे सर्वच कामगार सारख्याच प्रकारचं काम करतात, सर्वांना सर्व काम जमतं थोडक्यात, असं या गृहीत मानलेलं आहे. त्याच्यानंतर सातवं जे गृहीत आहे ते म्हणजे उत्पादनाचे जे घटक आहेत, भांडवल आहे, श्रमिक आहे किंवा संयोजक आहेत, हे पूर्णपणे गतिशील असतात. हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कामाधंद्यानिमित्त जाऊ शकतात असं गृहीत मानलेलं आहे. नेक्स्ट 8 नंबरचं गृहीतक आहे ते म्हणजे उत्पादन घटक विविध उपयोगी असतात. यामधले भांडवल आहे, श्रम आहे, भूमी आहे, संयोजक आहे, यांचा वापर हा वेगवेगळ्या कामासाठी करता येऊ शकतो, होतो असं गृहीत हा वितरणाचा किंवा विभाजनाचा सीमांत उत्पादकता सिद्धांत मांडत असताना मांडलेला आहे. नेक्स्ट 9वं गृहीत असं आहे की उत्पादक घटक हे एकमेकांना पर्यायी वापरता येऊ शकतात असं हे घटक आहे. आता एकमेकांना हे उत्पादनाचे घटक एकमेकांना पर्यायी वापरता येऊ शकतात, त्याचा अर्थ असा की आपण उत्पादनाच्या तंत्रासंदर्भात विचार करत असताना उत्पादनाचे 2 तंत्र आहेत, ज्याला आपण भांडवल प्रधान उत्पादन तंत्र आणि दुसरं म्हणजे श्रमप्रधान उत्पादन तंत्र असं म्हणतो. आणि जेव्हा इथे या गृहीताचा आपण विचार करतो की उत्पादन घटक हे एकमेकांना पर्यायी वापरता येते, म्हणजे भांडवलाला पर्याय म्हणून श्रमिकांचा वापर करता येतो आणि श्रमिकांना पर्याय म्हणून किंवा कामगाराला पर्याय म्हणून भांडवलाचा वापर करता येतो असं या सिद्धांतामध्ये गृहीत मानलेलं आहे. नेक्स्ट आणि 10वं गृहीत असं आहे की उत्पादन घटकाचा पुरवठा वाढल्यास सीमांत उत्पादकता वाढते. बरोबर आहे, उत्पादक पुरवठा वाढल्यानंतर सीमांत उत्पादकता वाढते, त्यांची काम करण्याची, त्यांनी केलेल्या कामातून मिळणारा परतावा कमी होतो असं या सिद्धांतामध्ये गृहीत धरलेलं आहे. नेक्स्ट आणि 11 श्रमिक व संयोजक यांची सौदाशक्ती ही समान असते, सारखीच असते. म्हणजे संयोजक काय, श्रमिक म्हणजेच उत्पादनाचे घटक आहेत, भूमी, श्रम यांना आणि भांडवल यांना एकत्र करून उत्पादन घडवून आणत असतो, उत्पादन करत असतो. आणि म्हणून इथे श्रमिक संघटना की यांची सौदाशक्ती आणि संयोजकाची सौदाशक्ती हे दोन्ही समसमान असतात. कोणीही एकमेकावरती खुरगोडी करू शकत नाही किंवा एकमेकांचं शोषण करू शकत नाही असं त्यातून आपल्याला म्हणता येतं. यातला 12वा जे गृहीत आहे ते गृहीत म्हणजे उत्पादन तंत्र व घटकांची कार्यक्षमता काय असते, स्थिर असते. म्हणजे एकदा उत्पादनाला सुरुवात केल्यानंतर ज्या उत्पादन तंत्राचा वापर करण्यात आलेला आहे ते उत्पादन तंत्र या उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये स्थिर असते, त्यामध्ये बदल होत नाही, अशा प्रकारचं गृहीत या सिद्धांत मांडताना घेतलेला आहे. त्याच्यानंतर हा सिद्धांत मांडताना आणखी
दीर्घकाळाचा विचार करून म्हणजे नेक्स्ट जे आहे 13वं गृहीत ते म्हणजे हा सिद्धांत मांडताना दीर्घकाळाचा विचार करून हा सिद्धांत मांडलेला आहे. म्हणजे या सिद्धांताचे विवेचन दीर्घकाळामध्ये लागू पडते, अल्पकाळासाठी हा सिद्धांत उपयोगी येत नाही असं हे गृहीत आहे. आपल्याला माहीत आहे की ॲडम स्मिथने पुढे चालून या सनातनवादी विचारसरणीवरती खूप मोठ्या टीका केलेल्या आहेत. त्यामागचं एक कारण हेही आहे की दीर्घकाळामध्ये स्मिथच्या मते आपण सर्व मृत अवस्थेत गेलेला असतो. त्यामुळे दीर्घकाळामध्ये फायदा होणारे सिद्धांत असतील, विचार असतील तर ते अल्पकालीन म्हणजे 100 वर्षाच्या काळ साधारणतः जगणाऱ्या व्यक्तींसाठी हा दीर्घकालीन सिद्धांत उपयोगी ठरत नाही. यावर ॲडम स्मिथने किती टीका केलेल्या आहेत ते आपल्याला माहितीच आहे. आणि म्हणून हा सिद्धांत मांडताना यांनी दीर्घकाळ लागू केलेला आहे किंवा दीर्घकाळ गृहीत धरलेला आहे. नेक्स्ट आणि 14वा या सिद्धांताचं गृहीत आहे ते म्हणजे संयोजकाचा मुख्य उद्देश हा काय असतो? नफा मिळवणे असतो. आणि 15वा या सिद्धांताचं गृहीत आहे ते असं की एका घटकाची सीमांत उत्पादकता मोजण्यास इतर घटक स्थिर आहेत. पहा की आपण इतर घटक स्थिर असताना या गृहीतावरच या सनातनपंथी अर्थशास्त्रज्ञांचे बरेचसे सिद्धांत अवलंबून आहेत. आणि म्हणून इथे सीमांत उत्पादकता मापन करत असताना तिथे आपण इतर घटक स्थिर असताना किंवा एका घटकाची सीमांत उत्पादकता मोजत असताना इतर घटक स्थिर राहतात असं गृहीत पकडलेलं आहे. आणि एका घटकाचे परिमाण वाढते ठेवता येते किंवा वाढविता येते असेही गृहीत धरलेलं आहे. म्हणजे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे जे उत्पादनाचे घटक आहे यापैकी समजा 3 घटक स्थिर ठेवून एखाद्या घटकामध्येच वाढ करता येते आणि एका घटकात वाढ करत असताना इतर घटक स्थिर असतात आणि ही वाढ करता येते असं या सिद्धांतामध्ये गृहीत पकडलेलं आहे. आता जवळजवळ हे इथे 10 ते एकूण 15 हे वेगवेगळ्या प्रकारचे गृहीतक आहेत. आणि मग या 15 वेगवेगळ्या प्रकारच्या गृहीताच्या आधारावर या सनातनपंथीय अर्थशास्त्रज्ञ वेस्ट असतील किंवा डेव्हिड रिकार्डो आहेत यांनी हा आपला वितरणाचा सीमांत किंवा विभाजनाचा सीमांत उत्पादकता सिद्धांत मांडलेला आहे. आता हा सीमांत उत्पादकता सिद्धांत आपण एका उदाहरणाच्या द्वारे समजून घेता येते. आता त्यासाठी तर खरं तर आपल्याला ब्लॅकबोर्ड आणि खडू हवा होता, पण आता ठीक आहे. यामध्ये आपल्याला हा सिद्धांत समजून घेत असताना आपल्याला उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये जे घटक सहभागी होतात ते उत्पादनाचे घटक कसे वाढवित केले जातात, त्यांच्या मात्रेमध्ये, त्यांच्या संख्येमध्ये कशी वाढ होते, त्यासाठीचा एक कॉलम करावा लागतो. आणि त्यामध्ये उत्पादनाचे घटक ही संख्या कशी वाढत जाते त्याचा विचार केलेला आहे. त्यातला दुसरा जो कॉलम आहे त्यामध्ये आपल्याला एकूण उत्पादन, आता पहिला कामगार कामावर लागल्यानंतर होणारं जे एकूण उत्पादन आहे ते रुपयामध्ये आपण काउंट केलेलं आहे. आणि मग पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा असं हे जे उत्पादनाचा घटक आहे, उत्पादनाचा घटक वाढवित गेल्यानंतर या एकूण उत्पादनामध्ये जे उत्पादनाचा आपण रुपयामध्ये विचार करणार आहोत केलेला आहे त्या एकूण उत्पादनामध्ये कशी वाढ होत गेलेली आहे ते आपल्याला या वाढत्या उत्पादनाच्या घटकाबरोबर एकूण उत्पादनात, पैसारूपी उत्पादनात होणारी वाढ याचा तुलनात्मक अभ्यास किंवा याचं कंपॅरिझन करून यामध्ये संयोजक उत्पादनाच्या घटकाची कुठपर्यंत मागणी करतो त्यावरून हा सिद्धांत आपल्याला समजून घ्यायचा आहे. यातला तिसरा जो घटक आहे त्यामध्ये आपण उत्पादनाच्या घटकांची पहिल्या नगापासून पुढे जसं जसं आपण वाढवित नेतो, उत्पादनाच्या घटकाच्या मात्रेमध्ये जशी जशी आपण वाढ करीत जातो तसं तसं त्यांना मिळणारी किंवा त्यांच्यापासून मिळणारी जी सीमांत उत्पादकता आहे त्या सीमांत उत्पादकतेमध्ये कसा बदल होतो किंवा काय बदल होतो तो बदल पाहण्यासाठीचा एक कॉलम आहे, त्याला आपण सीमांत उत्पादकता असं म्हटलेलं आहे आणि ते पण रुपयामध्ये घेतलेला आहे. त्यातला शेवटचा जो कॉलम आहे तो आहे की हे जे उत्पादनाचे घटक आहेत त्या उत्पादनाच्या घटकाला दिला जाणारा जो मोबदला आहे तो मोबदला मात्र नक्की कॉन्स्टंट राहतो. मग ते ठरलेलं असेल त्या प्रदेशानुसार, त्या वेळेनुसार. आणि मग आपल्या उदाहरणामध्ये
पहिला कामगार कामावर घेतल्यानंतर एकूण उत्पादनामध्ये किंवा एकूण उत्पादन 12 रुपयाचं होते आणि त्यावेळेस सीमांत उत्पादन किंवा उत्पादकता देखील किती असते? 12 रुपये इतकीच असते. आणि जेव्हा पहिला कामगार किंवा उत्पादनाचा घटक कामावर लावला असता, संयोजकाला मिळणारं उत्पन्न असं म्हणू आपण 12 रुपये इतका आहे आणि त्या श्रमिकाला संयोजकाकडून दिला जाणारा मोबदला हा 8 रुपये इतका आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की श्रमिकांना किंवा उत्पादनाच्या घटकांना दिला जाणारा जो मोबदला आहे तो मोबदला हा 8 रुपये इतका कॉन्स्टंट आहे. म्हणजे पहिल्या कामगारापासून 6व्या उत्पादनाच्या घटकापर्यंत जशी जशी उत्पादनाच्या घटकाच्या मात्रेत वाढ होत जाईल, संख्येत वाढ होत जाईल, तशी त्यांना दिल्या जाणाऱ्या मोबदल्यामध्ये वाढ होत नाही. उत्पादन घटकांचा मोबदला हा कसा राहतोय? कॉन्स्टंट राहतो, स्थिर राहतो आहे. आता पहिला आपण पाहिलं की पहिला उत्पादनाचा घटक जेव्हा कामाला लावला जातो तेव्हा तो एकूण 12 रुपये इतक्या उत्पन्नाची किंवा उत्पादनाची निर्मिती करतो. त्यावेळेस तो एकटाच कामावर असतो म्हणून त्याची सीमांत उत्पादकता 12 रुपये इतकीच राहणार आहे आणि त्याला संयोजकाकडून 8 रुपये इतका मोबदला दिला जातो. आता इथे काय होते की संयोजक खर्च करतोय 8 रुपये आणि त्याला मिळणारं उत्पन्न असतं किंवा त्याला होणारा नफा असतो नफा निव्वळ नफा आहे तो आहे 4 रुपये. आणि मग संयोजक काय असतो की संयोजकाचा हेतूच असतो की आपल्याला माहिती आहे की संयोजक हा नफ्याने प्रेरित झालेला असतो आणि नफा मिळवणे हा त्याचा मूळ हेतू असतो. जेव्हा त्यांनी पहिला कामगार कामावर लावलेला असतो किंवा पहिला उत्पादनाचा घटक कामावर लावलेला असतो त्यावेळेस तो उत्पादनाचा घटक संयोजकाला 12 रुपये इतके उत्पन्न मिळवून देतो. मात्र प्रत्यक्ष संयोजकाला 8 रुपये एवढाच खर्च करावा लागतो म्हणून संयोजकाला मिळणारा नफा निव्वळ नफा हा 4 रुपये असतो. संयोजक आणखी नफा वाढविण्याच्या उद्देशाने पुन्हा परत नवीन उत्पादनाचा घटक कामावर घेतो आणि मग जेव्हा नवीन उत्पादनाचा घटक कामावर घेतला जातो त्यावेळेस एकूण उत्पादन हे 22 रुपये इतकं होते, पूर्वी जे 12 रुपये होतं. आणि म्हणून या दुसऱ्या उत्पादन घटकांची सीमांत उत्पादकता ही 10 रुपये इतकी आहे. आता पहिल्या कामगारांचे एकूण उत्पादन 12 रुपये आणि दुसऱ्या कामगार कामावर आल्यानंतर त्यांची सीमांत उत्पादकता 10 रुपये. म्हणून 12 + 10 बरोबर दुसरा उत्पादनाचा घटक कामावर लावल्यानंतर संयोजकाला मिळणारं एकूण उत्पादन पैशातलं हे 22 रुपये इतकं होईल. आणि दुसऱ्या कामगाराची सीमांत उत्पादकता ही 10 रुपये इतकी आहे आणि त्यावेळेस संयोजकाकडून या उत्पादनाच्या घटकाला 8 रुपये इतका मोबदला दिला जातो. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची, कामावर लावलेले उत्पादनाचे घटक किंवा वापरलेले उत्पादनाचे घटक 2 आहेत आणि प्रत्येक उत्पादनाच्या घटकाला 8 रुपये इतका मोबदला दिला जातो आहे. उत्पादनाचे घटक 2 आणि त्यांना दिला जाणारा मोबदला 8 + 8 म्हणजे 16 रुपये इतका संयोजकाचा खर्च होतो आणि त्याला हे 2 उत्पादनाचे घटक 22 रुपये इतक्या एकूण उत्पादनाची निर्मिती करून देतात. आणि मग 16 मधून इतका खर्च केल्यानंतर किंवा 22 मधून 16 मायनस केल्यानंतर राहणारी जी रक्कम आहे ते म्हणजे 6 ही या उत्पादकाची निव्वळ नफा असतो. आणि म्हणून इथे थोडक्यात असं म्हणता येते की आपल्याला या उत्पादनाच्या घटकाला दिला जाणारा मोबदला हा त्या उत्पादनाच्या घटकाच्या सीमांत उत्पादकतेपेक्षा कमी आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर असं म्हणता येते की जोपर्यंत दुसऱ्या उत्पादन घटकाचा वापर केला तोपर्यंत या उत्पादन घटकापासून मिळणारी सीमांत उत्पादकता ही त्या उत्पादन घटकांना दिल्या जाणाऱ्या मोबदल्यापेक्षा अधिक आहे. म्हणून इथे संयोजकाला उत्पादनाच्या घटकामध्ये वाढ करण्याची प्रेरणा मिळते. आता दुसऱ्या उत्पादन घटकापर्यंत वाढ झाली त्यानंतरही संयोजकाला नफा मिळतोय म्हणून संयोजक परत तिसऱ्या उत्पादन घटकांची इथे काय करेल? वाढ करेल. आणि मग त्यानंतर इथे तिसऱ्या उत्पादनाचा घटक उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये गुंतवल्यानंतर संयोजकाला मिळणारं एकूण उत्पादन वाढून ते 22 रुपयावरून 30 रुपये इतकं जाईल. आणि या तिसऱ्या सीमांत
घटकाचा सीमांत मोबदला, तिसऱ्या घटकाचा सीमांत मोबदला हा 8 रुपये इतका होईल. हा 8 रुपये कसा? 30 - 22 बरोबर 8. बरोबर आहे. ज्यावेळेस पहिला उत्पादनाचा घटक कामावर लावला होता त्यावेळेस एकूण उत्पादन 12 होतं. दुसरा आणि त्या पहिल्या उत्पादनाच्या घटकाची सीमांत उत्पादकता 12 रुपये इतकी होती. दुसरा उत्पादनाचा घटक कामावर लावल्यानंतर एकूण उत्पादन 22 रुपये इतकं होतं आणि त्या दुसऱ्या उत्पादनाच्या घटकाची सीमांत उत्पादकता ही 10 रुपये इतकी होती. त्यानंतर आणखी तिसरा कामगार किंवा उत्पादनाचा घटक जेव्हा संयोजक कामावर लावतो त्यावेळेस एकूण उत्पादनामध्ये निव्वळ 8 रुपयाची वाढ होऊन एकूण उत्पादन 22 रुपयावरून 30 रुपयापर्यंत वाढतं. म्हणजेच तिसऱ्या उत्पादनाच्या घटकाची सीमांत उत्पादकता ही किती आहे? 8 रुपये इतकी आहे. आणि हा तिसरा घटक याची सीमांत उत्पादकता 8 रुपये इतकी असताना संयोजकाकडून या तिसऱ्या उत्पादनाच्या घटकाला दिला जाणारा मोबदला हा देखील किती आहे? 8 रुपये इतकी आहे. आणि म्हणून इथे किंवा उत्पादनाच्या तिसऱ्या घटकापर्यंत संयोजकाला म्हणजे उत्पादन घटकाची संख्या 3 होईपर्यंत त्यात वाढ करणे हे संयोजकाला काय असते? लाभदायक ठरतं. कारण का? तर या उत्पादनाच्या पातळीला म्हणजे आपण इथे उदाहरणामध्ये 30 रुपये या उत्पन्न पातळीला